सो गाईज मागील ब्लॉगमध्ये आपण बघितलं होतं की आम्ही गेलो होतो शेगावला. सो आज आहे डे 3. आम्ही 3 दिवस झाले रोहित भाऊच्या घरी आलेलो आहे. म्हणजे आम्हाला शेगावला जायचं होतं. बट मग शेगाव खूप लांब आहे शिल्लोडवरनं. सो आम्ही चिखलीला गेलो. चिखलीला रोहितकडे मुक्काम केला आणि त्यानंतर मग आम्ही शेगावला जाऊन आलो. पण आम्हाला येताना उशीर झाला होता. सो मग रात्री आम्ही इथेच झोपलो रोहित भाऊच्या घरी. सो सकाळी उठलो. रोहित भाऊ म्हणे खूप डोकं दुखतंय. सो मग रोहित भाऊचं मी डोकं वगैरे दाबून दिलं. त्यानंतर अंघोळ वगैरे केली आणि त्यानंतर मग आम्ही निघालो परत आमच्या घराकडे शिल्लोडला. किरणला शिल्लोडला जायचं आणि मला डिग्रसला जायचं आहे. सो मी डिग्रसपर्यंत किरणसोबत येणार आहे आणि त्यानंतर किरण जाणार आहे शिल्लोडला. सो मग रोहित म्हणे चला म्हणे मी तुम्हाला सोडतो म्हणे. सो मग रोहित आम्हाला निघायला सोडायला, पण मग एवढ्या लांब येतोय म्हटल्यावर आणि 2-3 दिवस आम्ही त्याच्या घरी राहिलो. सो मग जाता आता काय करावं म्हटलं तर आमचा फेवरेट पेय महाराष्ट्राचं का ते भारताचं राष्ट्रीय पेय पिऊन एक दुसऱ्याची अलविदा घ्यावी. सो मग त्यानंतर आम्ही गेलो चहा पिण्यासाठी. खूपच इमोशनल सीन झाला होता. कारण की खूप दिवसानंतर भेटलो होतो आम्ही आणि रोहित. आणि सो मग काय त्यांची परवानगी घेतली आणि त्यानंतर मग आम्ही निघालो परत आमच्या दिशेने डिग्रसकडे, बुलढाणा मार्गे डिग्रस. मग बुलढाण्यात आणि बुलढाण्यात येताना आम्हाला हे दिसलं नव्हतं, पण बुलढाणा किती ब्रँड आहे भाई. तिकडं पलीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा, इकडं अलीकडने राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले यांचे सर्वांचे पुतळे लावलेले आहे. आणि संत वाल्मिकींचा बी पुतळा होता मागं बघितला तुम्ही. आणि त्यानंतर आम्हाला दिसला हा भव्य आणि एक अतिशय सुंदर दृश्य. सो मग आम्ही बुलढाण्यातून बाहेर निघण्याच्या वेळेस आम्हाला लागला हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा. सो मग त्यानंतर आम्ही निघालो परत आमच्या घराकडे. सो मग रस्त्यानं येताना बघा किती ब्युटिफुल व्ह्यू आहे. 8 वाजले होते, पण तरी पण धुळी पडलेली होती. सो काय मग रस्त्यात खूप बोर होत होतं. सो मग किरण पण मोबाईल बघत होता. सो मग मी पण कानात हेडफोन टाकले आणि गाडी आपली सुरू केली. गाडी इथून सणावून फिरी पडत पळत 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 मग आम्ही फायनली आलो. मी घरी आलो, थोडा आराम वगैरे केला आणि त्यानंतर मग किरण भाऊला बसवलं बसमध्ये. मग कारण की आता किरण भाऊला जातो शिल्लोडला. सो किरण भाऊला बसवलं बसमध्ये आणि त्यानंतर गेलो मी क्रिकेट खेळण्यासाठी. सो बघा स्वप्नील भाऊ आले. त्याचा पहिला बॉल घेऊन, पहिला बॉल होता सो सागर भाऊचा पण. सो सागर भाऊने केला प्लेट. स्वप्नील भाऊ आले, त्यांचा दुसरा बॉल घेऊन आणि असा उचललाय सीधा 6, बॉल सीधा स्टेडियम के बाहर. और छक्का मारने के बाद देखिए हीरो जैसे एकदम खड़े हुए और अभी आ रहे हैं हमारे नए बॉलर. उनकी हाइट कम और फाइट ज़्यादा. इन्होंने बॉल डाला और उठा दिया सीधा ग्राउंड के बाहर, 6 रन. सो अभी आ रहे स्वप्निल वो उनका चौथा बॉल लेकर वो आए और सीधा बोल्ड. यहाँ पर बल्लेबाज को कुछ समझ में नहीं आया. सो त्यानंतर मी खूप थकलो होतो क्रिकेट खेळून. त्यानंतर मी आलो घरी. घरी आलो, ऑनियन ऑइल वगैरे बनवलं. इट्स रिअली गुड फॉर आवर हेअर अँड हेअर ग्रोथ. त्यानंतर थोडीशी राईस भिजू घातली, राईस वॉटर बनवलं. राईस वॉटर रोज वॉटर मिक्स करून मी लावलं ते फेसला. चांगलं असतं फेससाठी. सो आपला नाईट रुटीन कंप्लीट करून मग त्यानंतर मी राहिलो झोपून. सो आजच्यासाठी एवढंच.